तुम्हाला माहीत आहे का, रायगडमध्ये एक असा गणपती आहे ज्याला स्वयंभू मानलं जातं. आज मी निघालोय मुगवलीतील गणपती बाप्पाचं दर्शन करायला. पण बाप्पाच्या पाया पडायला निघालोच आहे, तर मध्येच महादेवाचं दर्शनही करून घ्यावं. महादेवाचं दर्शन करून मी निघालो माणगावजवळील जंगल आणि शांत निसर्गरम्य असे ठिकाणी बसलेले ह्या मंदिरात. हे मंदिर मात्र खूपच खास आहे, कारण मंदिरातील ही गणपतीची मूर्ती स्वयंभू स्थापित झालेली आहे, म्हणजेच स्वतः प्रकट झालेली आहे. आणि या मंदिराचा इतिहास जवळपास 400 वर्षाहूनही जुना आहे. स्थानिक लोक असं सांगतात की अनेक वर्षापूर्वी गावकऱ्यांना इथेच गणपतीची मूर्ती सापडली आणि त्याच ठिकाणी हे मंदिर उभारले गेले. तेव्हापासून हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. आणि खरे सांगू, इथलं वातावरण इतकं शांत आहे ना, मंदिरात पाऊल टाकताच मन आपोआप शांत झालं. म्हणून लोक म्हणतात इथे मनापासून मागितलेली इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करतो. आता इथं आलोच आहे तर म्हणलं आपण पण काहीतरी मागून घेऊ. मी पण आज इथे आलो आहे म्हणून दर्शन घेतलं आणि एक छोटीशी इच्छा मागितली. आता बघूया मुगवलीचा बाप्पा ती इच्छा पूर्ण करते की नाही. मग काय, गणपती बाप्पा मोरया. भेटूयात आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. चला.